नमस्कार पॅरेंट्स. आजचा टॉपिक आहे पहिल्यांदा आई झालेल्या महिलांसाठी आहे. बऱ्याच महिलांना हे कळत नाही, बाळाला दूध पाजायचं कसं आणि किती वेळ पाजायचं. चला हे समजून घेऊया. सर्वप्रथम आई काय करायचंय, आईने आरामदायक स्थितीत बसलेलं पाहिजे, पाठ टेकलेली पाहिजे, पाय खाली टेकलेले पाहिजे. झोपेमध्ये दूध पाजायचं टाळायचं आहे, त्याच्याने बाळ गुदमरू शकतो. मग बाळाला काय करायचंय, तर आपल्याकडे वळवायचं आहे. बाळाचं पोट आईच्या पोटाकडे वळलेलं पाहिजे, नाक आईच्या स्तनासमोर पाहिजे, तोंड मोठं उघडून गिळताना ओठ बाहेर पाहिजे, बाळाचा संपूर्ण स्तनाग्राचा भाग झाकलेला पाहिजे, तोंडात यायला हवा तो. यामुळे काय होतं, बाळ व्यवस्थित दूध ओढू शकतो आणि आईला त्रास होणार नाही. दूध पिताना बाळाचे गाल हालचाल झाली पाहिजे, होटांमध्ये हालचाल झाली पाहिजे, तर समजायचं की बाळाचं पोट भरतं आहे. आता पुढचा प्रश्न, बाळाला दूध अंगावर किती वेळ पाजवायचं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. एका स्तनावर 15 ते 20 मिनिटं पाजायचं आहे. सुरुवातीचं दूध जे आहे ते तहान भागवण्यासाठी असतं आणि शेवटचं दूध जे आहे ते जाड म्हणजेच वजन वाढण्यासाठी असतं. जर बाळ पटकन झोपून जात असेल आणि दूध सोडत असेल, त्याच्या पायाला टिचक्या मारून उठवायचं आहे आणि परत अंगाला लावायचं आहे. जर बाळाला अजून भूक लागली असेल तर दुसऱ्या स्तनावरही पाजायचं आहे. म्हणजे एकूण टोटल सेशन 20 ते 40 मिनिटाचा चालू शकतो. दूध झाल्यावर बाळाला शांत झोप लागते, म्हणजे त्याचं पोट भरतं आहे. बाळाला दूध पाजणं म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर तुमचं त्याच्याशी असलेलं प्रेमाचं नातं आहे ते. तुम्ही बाळाला किती वेळा दूध पाजता आणि पहिल्यांदा काय काय अडचण आली तुम्हाला कमेंट